पत्नी पैसे खर्च करेल म्हणून एका शेतकऱ्यानं जमिनीचा एक तुकडा विकून मिळवलेले 5 लाख शेतामध्ये पुरले। मात्र त्यानंतर साऱ्या कुटुंबाला मोठा पश्चाताप झाला। काय घडलं नेमकं पाहूयात एक रिपोर्ट। नोटांच्या बंडलांना लागलेल्या या वाळवीनं नोटाच नाही तर शेतकऱ्याची अख्खी जमीनच खाऊन टाकली। राजस्थानच्या पालातोरामध्ये शेतकऱ्यानं काही महिन्यांपूर्वी त्याच्या जमिनीचा काही भाग 5 लाखांना विकला होता। घरात पैशांची चोरी होईल आणि पत्नी मुलंबाळं पैसे खर्च करतील या भीतीनं ते पैसे त्यानं शेतात खड्डा करून पुरले। पैसे कोणत्या जागी पुरले याची त्यानं स्वतःच्या मुलालाही माहिती दिली नाही। काही महिन्यांनी जेव्हा वृद्ध व्यक्तीनं पुरलेले पैसे काढण्याचं ठरवलं तेव्हा विस्मरणाच्या आजारामुळे पैसे नेमके कुठे पुरलेत हेच ते विसरले। अखेर सगळी हकीकत कुटुंबाला सांगितल्यानं सर्वांनी शेतात पैसे पुरलेली जागा शोधली, मात्र तरीही हाती काहीच लागलं नाही। त्याच्या काही दिवसांनी पाऊस झाल्यामुळे नांगरणी सुरू असताना माती वाहून गेल्यामुळे 5 लाख रुपये ठेवलेल्या पैशाची पिशवी वर आली, मात्र त्यातल्या जवळपास सगळ्याच नोटा वाळवीनं कुरतडून टाकल्या होत्या। याच पैशातून वृद्ध शेतकऱ्याला स्वतःचं घर बांधायचं होतं। शेतीचा एक तुकडा विकून मिळवलेला पैसाही मातीत गेल्यामुळे त्यांनी स्टेट बँकेच्या शाखेत धाव घेतली, मात्र नोटा पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्यांनी बदलून देण्यास नकार दिला। पत्नी आणि मुलं पैसे खर्च करतील या भीतीनं जे पैसे शेतात लपवले होते ते पैसे अखेर कुणाच्याही कामाला आले नाहीत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।